हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त सँडविच बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आता आपण एक बाउलमध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरचीही टाकूया। आता आपल्याला यामध्ये उकडलेल्या मक्याचे दाणे टाकायचे आहेत। अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे, अर्धा चमचा ऑरिगॅनो टाकायचा आहे, थोडंसं आपल्याला यामध्ये मेयोनीज टाकायचं आहे, मेयोनीजमुळे सँडविचला खूप छान चव येते, त्यामुळे सँडविच करताना मेयोनीजचा वापर 100% करावा। थोडंसं आपल्याला यामध्ये 1 चमचाभर टोमॅटो केचप टाकायचा आहे, 1 चमचाभर शेजवान चटणी। आता आपल्याला यामध्ये थोडंसं किसलेलं चीज टाकायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त एकजीव करायचं आहे। आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी ब्रेड घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण सँडविच ब्रेडचा वापर करणार आहोत। तर या ठिकाणी एक स्लाइस घेऊया ब्रेडची। त्यावर आपण जी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे ती टाकूया। छान अशी पसरून घ्यायची आहे। तर आपलं हे छान असं स्टफिंग ब्रेडला लावून झालेलं आहे। आता आपण यावर मोझरेला चीज पसरूया। आपण या स्टफिंग मध्ये क्यूबचा वापर केलेला आहे, क्यूबचं चीज वापरलेला आहे। आता आपण यावर मोझरेला चीजचा वापर करतोय। आता आपली जी ब्रेडची दुसरी साइड आहे ती आपण यावर ठेवूया। अशीच आपण ब्रेड तयार करून घेऊया। तर आपले सँडविच बनवून रेडी आहेत। आता आपण यांना तव्यावर शेकून घेऊया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी तवा गरम करून घेतलेला आहे। यावर आता थोडंसं बटर घालूया। बटर छान असं पसरून घ्यायचं आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। यावर आता आपण सँडविच ठेवूया। याच्या वरूनही आपल्याला असं बटर लावून घ्यायचं आहे। साइडला देखील थोडंसं बटर टाकूया। आता आपण याला उलटून घेऊया। आता आपण याच्या वरच्या साइडलाही बटर लावूया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपलं छान असं सँडविच बनवून या ठिकाणी रेडी आहे। किती मस्त कुरकुरीत असा आवाज येतोय, छान क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असं सँडविच बनवून रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं हे खायला। पटकन ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।